हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की पार्थला काउन्सिलरचा फोन आलेला असतो. तेव्हा पार्थ बोलतो काउन्सिलरचा फोन होता. तेव्हा मी त्यांना सांगितलं नंतर. तेव्हा काव्या बोलते नंतर का सांगितलं? तेव्हा पार्थ बोलतो का नंतर का सांगितलं म्हणजे तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे की तुम्हाला डिवोर्स घ्यायचा नाही आहे? तेव्हा काव्याला काहीच समजेना असं होत असतं. तेव्हा पार्थ बोलतो की अहो तुमची एक्झाम आहे ना, 3 दिवसावर प्रिलिम आले आहेत, नाही ते जेवायला तुम्हाला वेळ नाही आणि तुम्हाला काउन्सिलरकडे जाण्यात वेळ का घालवायचा आहे? नाही तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे की नाही? तेव्हा काव्य बोलते अहो काय बोलतायत तुम्ही देशमुख? तेव्हा काव्य मनात बोलते की काउन्सिलरकडे गेल्यावर मनातले प्रश्नांचे आन्सर मिळतात. कळत कसं नाही या बोक्याला? तेव्हा पार्थ बोलतो की सगळं कळतं. तुम्ही जे मनात बोलला ना ते कळतं मला. तेवढं तिथे नंदिनी येते आणि बोलते की तुम्हाला डिस्टर्ब तर नाही करत आहे ना? येऊ का आत? तेव्हा काव्य बोलते अगं ये ना ताई, विचारतेस काय? कधी येत आम्ही? पण नंदिनी बोलते ते मी जेवायलाच बोलवायला आले होते. तेव्हा काव्य बोलते हो हो चला जेवायला. तेव्हा काव्य बोलते हो. तेव्हा काव्य पुढे जाते. तेव्हा पार्थ नंदिनीला विचारतो की ते हाराविषयी ज्वेलरकडे भेटलात का? तेव्हा त्यांचं हाराविषयी बोलणं चालू असतं. तेवढ्यात दोघं बोलत असतात. तेव्हा पार्थ बोलतो की होईल काहीतरी, माझ्याकडे पण फोटो नाही आहे, बघूया काहीतरी, चला जेवायला. तेवढ्यात नंदिनी ते जेवायला जाणार. तेवढ्यात नंदिनीला पार्थने काढलेलं काव्याचं स्केच दिसतं. तेव्हा ती बघते आणि बोलते की वाव, हे तुम्ही काढलात? तेव्हा पार्थ बोलतो माझा स्केच करण्यात माझा हात कोणी धरत नाही. तेव्हा नंदिनी बोलते की कमाल आहे. इकडे वसू रम्याला सांगत असते की रम्या, आपण रात्री झोपल्यावर माणिंच्या रूममध्ये जाऊ आणि तो मोबाईल काढून तिथून तिच्या मैत्रिणीचा नंबर घेऊ. तेव्हा रम्या बोलते हां तू जा काढून आण. तेव्हा वसू बोलते नाही बाई मी नाही जाणार, तू जा. तेव्हा रम्या बोलते मागच्या वेळेसचं फोनचं प्रकरण विसरलीस का तू माझं? तेव्हा वसूला पुन्हा आठवतं की एकदा रम्या काव्याच्या फोनमधून चोरून बघत असते आणि नंदिनी सगळ्यांसमोर तिला ओढून घेऊन कानाखाली वाजवते. तेव्हा वसू बोलते नाही नाही बाई तू नको जाऊ, मी जातेस. तेव्हा रम्या बोलते मी असंही जाणार नव्हती, मनात बोलते ती कमी आवाजात. तेव्हा वसू बोलते काय म्हणालीस? तेव्हा रम्या बोलते काही नाही, आता बघ मी नाव शोधून आणलं ना, आता तू नंबर कसा काढायचा ते तू बघ. तेव्हा रम्या निघून जाते. तेव्हा वसू बोलते कसं शोधू मी, कसं नंबर शोधून काढू? इकडे काव्या, पार्थ, नंदिनी आणि मानिनी डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेव्हा पार्थ बोलतो काय पेपरामध्ये फोटो द्यायचा? तेव्हा नंदिनी बोलते की हो मला सुचलं की पेपरामध्ये जाहिरात देऊ, आणि म्हणजे पेपरामध्ये जाहिरात दिल्यावर मग आपण त्यावर असं जाहिरात देऊ की ज्यांच्याकडे हा हार आला असेल त्यांनी मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा म्हणून. तेव्हा पार्थ बोलतो आयडिया चांगली आहे, पण ही जाहिरात त्या माणसाकडेपर्यंत पोहोचेल असं कशावरून? तेव्हा नंदिनी बोलते की गॅरंटी कशाचीच देता येत नाही, पण मग करायला काय हरकत आहे, आणि आपली वस्तू आपल्याकडे येतेच असं मी अनुभवलं आहे. आणि तसंही माझी एक मैत्रीण पण आहे, तिचा पण सोशल मीडियावर आपण ॲड फोटो वगैरे देऊ. तेव्हा मालिनी बोलते की अगं नंदिनी तू फोटो म्हणतेस पण फोटो आणायचं कुठून, फोटो नाही आहे ना. तेव्हा नंदिनी बोलते आता काव्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर टॉप 30 आर्किटेक्टपैकी पार देशमुख आहे ना स्केच काढायला. तेव्हा काव्य बोलते की हो ताई, मानिनी काकू वर्णन सांगतील आणि पार्थ देशमुख स्केच एकदम ॲक्युरेट काढतील. तेव्हा पार्थ बोलतो एवढा विश्वास आहे माझ्यावर? तेव्हा काव्य बोलते आहेच, आणि मानिनी काकूंवरही माझा विश्वास आहे की त्या एकदम खरेखुरीत वर्णन सांगतील आणि पार्थ देशमुख अस्सल वर्णन स्केच काढतील की आपल्यापर्यंत तो हार मिळाला. थांबा मी स्केचबुक आणि पेन्सिल वगैरे घेऊन येते. तेव्हा काव्य पळत जाते. वरतून वसू आणि रम्या बघत असतात. तेव्हा वसू बोलते रम्या यांचं काय सुरू आहे गं? तेव्हा रम्या बोलते की माहीत नाही, पण आई तू आता तुझी बडबड सुरू नको करू त्यांची बडबड ऐकून. तेव्हा रम्या बोलते आई आपला फोकस काय आहे की आपल्याला मामीच्या रूममधून नंबर काढायचा आहे, तू जा. तेव्हा रम्या बोलते बघ आत्ताच संधी आहे, ते त्यांच्या गडबडीत गप्पा मारतायत, तू जाऊन पटकन नंबर शोध म्हणून तू जा, मी बघते. तेव्हा वसू बोलते हो. तेव्हा वसू जिन्यावरून खाली उतरून माणिनीच्या रूममध्ये जायला निघते. इकडे काव्य स्केच काढण्यासाठी ड्रॉइंग बुक आणि पेन्सिल आणून देते आणि बोलते की देशमुख ऑल द बेस्ट. पार्थही बोलतो की थँक्यू. इकडे पार्थ स्केच काढण्यामध्ये दंग असतो, मानिनी त्याला वर्णन सांगण्यामध्ये दंग असतो, आणि काव्य आणि नंदिनी ते बघण्यामध्ये दंग असतात. वसू पटकन मानिनीच्या रूममध्ये घुसते, इकडे तिकडे चाळाबोळा करते, कुठे मोबाईल सापडतो का नाही, आणि शेवटी वसूला मोबाईल सापडतो. वसू आनंदाने मोबाईल हातात घेते आणि वसू विचार करते की काय नाव आहे तिच्या मैत्रिणीचं. तेव्हा तिला आठवतं सुनीता नाव आहे म्हणून, आणि ती सुनीता नाव सर्च करते तर खूप साऱ्या सुनीता येतात. तेव्हा वसू बोलते अरे देवा, अशा किती सुनीता आहेत मानिनीच्या आयुष्यात, आता कसं समजायचं कोणती सुनीता नेमकी आपल्या घरी आलेली. इकडे मानिनी आणि पार्थ वर्णन करून पार्थने स्केच काढलेलं असतं. पण तेव्हा पार्थ बोलतो की आई ह्या हाराच्या मधोमध काही होतं का गं?
तेव्हा मानिनी बोलते की हां नक्की मधोमध काय होतं ते मला आठवत नाही. तेव्हा नंदिनी बोलते की काही मोर वगैरे म्हणजे पूर्वी अशी मोराची डिझाईन काढून घ्यायची ना, नाही तर काही फूल वगैरे. तेव्हा मानिनी बोलते की हो फूल असू शकतं पण नक्की कोणतं ते नाही माहिती. तेव्हा काव्य बोलते मानिनी काकू पण मग जर तुमच्या मोबाईलमध्ये कधी एखादा फोटो काढला असेल तर पूजा करतो तेव्हा, किंवा आजीने तो हार घालून फोटो काढला असेल तर. तेव्हा मानिनी बोलते की तसं मला आठवत नाही पण तू म्हणतेस तसं एकदा बघायला काय हरकत आहे. तेव्हा मानिनी बोलते की काव्या तू माझा फोन आणते का. तेव्हा काव्या मानिनीच्या रूममध्ये फोन आणायला जाते. तेव्हा इकडे रम्याला घामच फुटतो की ही काव्या मामीच्या रूमकडे का चालली म्हणून. तेव्हा इकडे वसू नंबर घेत असते सगळे फोनमध्ये. तेव्हा काव्या जाते पण काव्या दरवाजा उघडते तर आतमध्ये वसू नसते. वसू दरवाजाच्या मागे लपलेली असते. तेव्हा काव्या पुढे बघून काव्याला काहीतरी डाऊट येतो. तेव्हा वसू पटकन दरवाजाच्या बाजूने हळूच निघून जाते बाहेर. काव्या मागे बघते तर कोणीच नसतं. तेव्हा काव्या फोन घेऊन मानिनीकडे देते. तेव्हा पार्थ बोलतो मिळालं. तेव्हा काव्य बोलते हो आत्ताच दिला ना फोन. तेव्हा पार्थ बोलतो वेळ नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते हो तुम्ही मिळालं ते खरं आहे. हे आपल्याला जीवांना न कळवता करायचं आहे कारण की जीवांना मला सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा पार्थ विचारतो की आई सापडलं का. तेव्हा मानिनी बघते बघ ना रे कुठेच फोटो दिसत नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो मला कसं आठवत नाही की आजीच्या हारात कुठलं फूल असेल. तेवढ्यात जीवा बोलतो गुलाबाचं. तेव्हा पार्थ पटकन स्केच लपवतो. नंदिनी उठते आणि बोलते की नाही. तेव्हा पार्थ बोलतो तेव्हा जीवा बोलतो तुम्ही आजीच्या हाराबद्दलच डिस्कस करत होतात ना. तेव्हा पार्थ हे बघत असतो. तेव्हा नंदिनी बोलते की नाही आम्ही वेगळंच बोलत होतो तुम्ही जा ना फ्रेश व्हा मी आलेच. तेव्हा जीवा जातो. तेव्हा मानिनी बोलते की जीवाकडे बघतही नाही. तेव्हा नंदिनी बोलते की आई तुम्ही नका काळजी करू ते फ्रेश होऊन आले की मी त्यांना जेवण देईलच. तेव्हा काव्या बोलते की त्यांना जेवायला देताना तूही जेव तूही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस म्हणून. नंदिनी बोलते पार्थ गुलाबाचं फूल काढून त्याचा फोटो काढून मला पाठवा म्हणजे मला जाहिरात द्यायला. आपले रम्या वसूला पटकन घरात घेऊन त्याने दरवाजा बंद करते. ते बोलते आई सांग भेटले का नंबर. तेव्हा वसू बोलते नंबर अगं मानिनीकडे 5-5 सुनीतांचे नंबर होते. तेव्हा रम्या डोक्याला हात लावते ना तर बोलते की आई आपल्याला पाहिजे ती सुनीता कशी भेटेल. तेव्हा वसू बोलते माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे त्याने आपल्याला पटकन ती सुनीता कळेल. तेव्हा रम्या बोलते सांग ना. तेव्हा वसू बोलते नाही नाही मला आता खूप झोप आली आहे. तेव्हा रम्या बोलते सांग ना. तेव्हा वसू बोलते आत्ता कुठे माझं टेन्शन मिटलं आहे बाबा. तेव्हा रम्या बोलते टेन्शन तर मला होतं तू गेल्यानंतर काव्य आली होती तुझ्या रूममध्ये मला वाटलं आता आम्ही पुन्हा पकडलं जाणार आणि पुन्हा शिक्षा. तेव्हा वसू बोलते हो ना मी पटकन दाराआड लपली आणि निघाली नाही तर पुन्हा तो युनिफॉर्म नको बाबा. आपली नंदिनी जीवासाठी जेवण घेऊन येते आणि बघते तर जीवा झोपलेला असतो. तेव्हा नंदिनीला थोडं वाईट पण वाटतं आणि कसं तरी होत असतं की बिचारा एवढा थकून आला आहे म्हणून. तेव्हा नंदिनी तिथे ताट ठेवते आणि जीवाजवळ जाऊन बसते आणि जीवाच्या डोक्यावरून हात फिरवते. हात फिरवत जीवाकडे बघत असते. ती स्माईल करत असते. तेवढ्यात जीवा डोळे उघडतो. तेव्हा नंदिनी पटकन उठते आणि बाजूला जाऊन बसते. तेव्हा जीवा बोलतो हात कसा काढलास. दिवसभर थकून आल्यावर डोक्यावर हात ठेवलेला छान वाटत होता. तेव्हा जीवा बोलतो थोपट ना. तेव्हा नंदिनी बोलते थोपटेन पण आधी तुम्ही जेवून घ्या. तेव्हा जीवा बोलतो नको अगं भूकही नाही झोपही येते मला उठून जेवायला बसायची त्राणही नाही आणि उद्या खूप काम आहे. तेव्हा नंदिनी बोलते मी कशासाठी आहे मग. नंदिनी बोलते चला उठा. तेव्हा नंदिनी जीवाला जबरदस्ती उठवतो. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी अगं मला भूक नाही आहे का अशी करतेस. तेव्हा नंदिनी बोलते की जीवा आता मला दुसरी पद्धत हे करावे लागेल हां तुम्ही जर ऐकलं नाही तर. तेव्हा जीवा बोलतो कोणती पद्धत. तेव्हा नंदिनी बोलते मूल रुसलं की जगातल्या सगळ्या आया. तेव्हा नंदिनी चमचाने जीवाला वरण भात भरवताना बोलते एक घास आईचा. आणि तेव्हा नंदिनी लगेच आठवते की एकदा नंदिनी अशीच रडत असते आणि जीवा तिला असंच बोलून तिला घास भरवत असतो. तेव्हा नंदिनी पुढचा घास पार्थ दादाचा. त्याच्या पुढचा घास पिऊचा. तेव्हा जीवा बोलतो आता नंदिनी बस झालं. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही आहो असं कसं घ्या अजून काव्याचा घास राहिला आहे. तेव्हा जीवा पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये जातून त्याला काव्याबरोबरचे दिवस आठवतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.